कालच्या लॉर्ड्स टेस्टच्या दुसऱ्या दिवसाबद्दल बोलण्याआधी बऱ्याच फुटबॉल फॅन्ससाठी काल चांगली न्यूज होती. इटली जी गेले 2 फिफा वर्ल्ड कप क्वालिफाय करू शकली नाही फुटबॉल वर्ल्ड कप साठी, ती काल क्रिकेट वर्ल्ड कप साठी क्वालिफाय झाली. T20 वर्ल्ड कप साठी 2026च्या T20 वर्ल्ड कप साठी इटली क्वालिफाय झाली आणि त्यांचा कॅप्टन होता जो बन्स, जो ऑस्ट्रेलियासाठी खेळायचा आधी ओपनर म्हणून. येस. आणि पण मला असं रिझन कळलंय ऑनेस्टली की त्यांना क्वालिफाय करवलं गेलंय कारण इंडियात वर्ल्ड कप आहे आणि इंडियात चांगला पिझ्झा मिळत नाही, सो त्यांना पिझ्झा बनवायला बोलवलं इकडे. चांगला होता रा. बस संपला आमचा इंटरव्ह्यू. आणि जोईस डिलिव्हरी देत नाही. बंद करूया काय तेच असं वाटतंय मला. थांबूया. ठीक आहे. चला तर लॉर्ड्स टेस्ट सेकंड डे आणि काल जो रूटची सेंचुरी झाली पहिल्याच ओव्हरमध्ये. सो आणि ते नंतरच्या ओव्हरमध्ये तो आउट पण झाला. पण काल तेच झालं. काल जसा दिवस सुरू झाला इंडियाच्या बॉलिंगवरती प्रेशर होतं कारण त्यांनी 250 रन मारले होते. सो जर त्यांनी 450 वगैरे टाकले असते तर इंडियाची काल होते. तर काल बुमराने स्टेप अप केलं चांगलं. तर बुमराने एकतर स्टार्टला त्याने स्टोक्सला काढलं. सो स्टोकला जाम भारी. पण मला काल स्टोकचा जरा परफॉर्मन्स नाही आवडला आउट झाल्यानंतरचा. काल त्याने जरा कमीच दिला. काल त्याने अंडर परफॉर्म केलं. ऍक्टिंग तेवढी नाही केली. काल त्याने रन्स वगैरे मारले पण नंतरचं काम त्याने भारी नाही केलं. पण स्टोक्स आय गेस ही सिरीज आणि पुढची ऍशेस जी येते त्यामध्ये जर परफॉर्म नाही करू शकला तर आय गेस त्याला. पण तेच आहे ना, स्टोक्स मॅच विनर आहे. सो जेव्हा गरज असते मॅचेस जेव्हा काढायचे असतात तो काढतो. तो आजच बनवत नाही गेम पण तो काढणाऱ्या मॅचेस ज्या काढायच्या त्या मॅचेस काढून. पण ते तो अगदीच फसतात जेव्हा मॅचेस तेव्हाच तो खेळतो. मग तुझं ते जो फॉर्म मध्ये असणं म्हणतात ते त्याचं दिसून नाहीये तसं. तो युवराज सारखा जरा खेळतो कधी. युवराज कधी ग्रेट फॉर्म मध्ये राहिला. युवराजच्या मेजरली ओकेजन्सवरच. हा बरोबर. म्हणजे वर्ल्ड कप्सला T20 वर्ल्ड कपला वगैरे तसं म्हणतोस. आणि गंभीर पण त्याने ओकेजन विराट रोहितला काढलं चांगला परफॉर्म करून. आणि इंग्लंडमध्ये तर गंभीरला ओकेजन मिळालंच नाही कधी. खरं जेफ्री बॉयकॉट बोलला होता ना. रबिश प्लेअर बोलला होता गंभीरला आणि त्याने विराट आणि रोहितला काढलं असं. आणि नंतर मग आला रूट आणि त्याने वोक्सला लागोपाठ बॉल्स आउट केलं. सो काल बुमरा हॅट्रिक वरती होता पण त्याची हॅट्रिक नाही झाली. पण त्याने दोघांना आउट केला पाठोपाठ. आणि काल या सिरीज मध्ये हे खूप होतं की लागोपाठ दोन बॉल. आकाशदीपने पण दुसऱ्या मॅच मध्ये तेच झालेलं की लागोपाठ 2 बॉल पहिल्या इनिंगला पण सेम केलं आणि दुसऱ्या इनिंगला पण सेम केलं. पण काल ते झालं. काल बुमराने 13वा फायफर घेतला. सो त्याने कपिल देवला काल मागे टाकलेलं आहे आणि त्याने खूप कमी मॅचेस केलेत. कपिल देवपेक्षा त्यांनी अर्ध्या मॅचेस केल्या असतील बाहेर जाऊन. सो तो काल त्या एलिट लिस्ट मध्ये सगळ्यात वर गेलेला आहे की इंडियन्स ज्यांनी बाहेर जाऊन जास्ती फायफर्स घेतलेत. सो काल त्याचे 13 फायफर्स झाले आणि त्या लिस्ट मध्ये बुमरा आहे, आता कपिल देव आहे, कुंबळे आणि ईशांत शर्मा आहे. सो काल शर्मा सरप्रायझिंग पॅकेज होतं. ईशांत शर्मा ऍक्च्युली 100 टेस्ट मध्ये तरी खेळलाय पण तो फार कन्सिस्टंटली नव्हता खेळला. म्हणजे तो माझ्या ते विराटच्या कॅप्टन्सीत त्याने जास्त चांगलं सेकंड हाफ मध्ये तो जास्त सक्सेसफुल होता. सो काल बुमराचं पण तेच झालं. बुमरा घरी गेला असेल, त्याने सोशल मीडिया पाहिलं असेल, बुमराने बघितलं की माझ्यावरती खूप मीम्स बनतात. सो मग काल त्याने चांगली बॉलिंग केलं थोडंसं की आपण पण काहीतरी करूया. पण ठीक आहे, पहिल्या दिवशी पण इंडियाने चांगलीच बॉलिंग केली होती. इंग्लंड खूप कॉशियसली खेळली पहिल्या दिवशी. पण मग नंतर तेच झालं जे इंडियाची हिस्ट्री राहिली, टेलने बॅक केलं इंडियाला. की इंग्लंडची टेल घुसत होती की टेल नव्हती एक्झॅक्टली. जॅमी स्मिथ तर बॅट्समन होता आणि लोअर ऑर्डर ऍक्च्युली. तर कार्स पण डिसेंट खेळत होता. सो त्या दोघांनी एक 80 रनची पार्टनरशिप टाकली. हाफ सेंचुरी मारली रे. काल त्याने 56 केले आणि ह्याने जॅमी स्मिथने 51 केले. आणि काल सिराज खूप फ्रस्ट्रेट झाला होता कारण सिराजच्या बॉलिंगला कॅचेस सुटत होत्या. KL राहुलने प्रॉपर एक सिटर सोडली नाही. पण त्याचं कारण नंतर कमेंटेटर्सने सांगितलं कमेंटिंग करताना की लॉर्ड्सचा पिच आहे तो सॉफ्ट आहे म्हणजे बाकीच्या ग्राउंड पेक्षा. सो फिल्डर्स तुझे पुढे उभे असतात. सो स्लिप आणि विकेट किपर साठी तेवढं सोपं नाही जेवढं नॉर्मली असतं. कारण की त्यांच्याकडे जास्त पेसने बॉल येतो. आणि जर तू नीट नोटीस करशील तर राहुलचं पण तेच झालं की त्याने इथे कलेक्ट करायला लेट रिएक्ट झाला तो. सो तो पेसचा इश्यू झाला. इव्हन ज्युरेल कडून जो शेवटची कॅच सुटली सिराजच्या बॉलिंगवर तेव्हा पण सेम झालं. ज्युरेल पण लेट झाला जम्प करायला. सो तो मेन इश्यू आहे की बॉलच्या पेसचा अंदाज येत नाही स्लिप आणि विकेट किपरला. अच्छा. पण काल अजून एक गोष्ट घडली. काल तू बघितलं असेल तर ते इव्हन पंत पण बोलला होता दुसऱ्या मॅच नंतर वगैरे की बॉलचा जो शेप आहे तो सतत चेंज होतो. सो युजली बॉलचा शेप ते नाही का चेक करतात ते बॉल टाकून त्याच्यामध्ये वगैरे
आणि ते लोक बॉल चेंज करतात. सो आता बॉल कमी पडलेत. म्हणजे समज आता 15 ओव्हरनंतर झालं असं की 15 ओव्हरची एक रिप्लेसमेंट बॉल असतो. सो आता बॉल कमी पडतात कारण ऑलमोस्ट 10 ओव्हर बॉल चेंज होतात. आणि या टेस्ट मॅचच्या आधीच ड्युक्सचा जो ओनर आहे आणि अपेरेंटली तो पण इंडियन आहे, नाव मला आठवत नाही पण ते नाव मला इंडियन वाटलं. सो तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा तो इंडियन आहे की नाही. पण त्याचं नाव काय? नाही मी विसरलो, इंडियन वाटलं बघून तो असावा. तर त्याने असं सांगितलेलं की त्याने उलट हे केलं की आत्ताचे जे बॅट्समन आहेत ते खूप हार्ड हिटिंग आहे. म्हणजे बॉल जोरात मारतात. हा T20 आणि वन डे वाढल्यामुळे, T20 वाढल्यामुळे खास करून बॉल खूप जोरात मारला जातो आणि त्यामुळे बॉलचा शेप बिघडतोय. म्हणजे मला त्याचा काही हे नाही लागलं कनेक्शन काय नक्की. मग बॉल त्यासाठीच असतो ना, जोरात मारण्यासाठी. सो ते होणारच आहे. आणि काल मग स्टुअर्ट ब्रॉडने शेवटी त्यावर कमेंट केली की नाही भाई, आता ड्युक्सने थोडं हे व्हायला हवं, नीट त्यांची बॉलची क्वालिटी ती सुधारायला हवी. कारण की बॉल हा 90 ओव्हर टिकला पाहिजे, त्या हिशोबाने बॉल बनले जायचे. आणि आता 10व्या-15व्या ओव्हर मध्येच खराब होतं. मे बी ते असेल की इंग्लंडमध्ये युजली जेव्हा बॉलिंग करतात बॉलर्स तेव्हा सवय नसते बॅटला लागायची, जसं स्टंपला लागतात बॉल मिस होतात. सो ह्यावेळी बॅटिंग पिचेस जास्त बनले. ड्युक्सला एक्सपोज केले इंग्लंडच्या पिचेस. पण ठीक आहे माझ्या मते. आता मे बी तो जो ड्युक्सचा जो मॅनेजर असेल, जो कोण असेल, तो क्रिकेट खेळलेला नसेल, सो त्याला बॉलचं फार नॉलेज. ऍक्च्युली हा बॉल पण आपला ड्युक्सचाच आहे आणि ओरिजिनल बॉल आहे. हो, तुला कसा मिळाला मित्र? हा मी ऍक्च्युली जेव्हा काउंटी खेळायचो तेव्हा मी तिथून एक सुवेनियर म्हणून आणलेला. अच्छा, काउंटी खेळलास? कोणत्या टीम साठी खेळलास काउंटी? काउंटीला खेळणाऱ्या टीम सांग जरा मला. सरे, अच्छा, अजून हॅम्पशायर. आणि सचिन कुठल्या काउंटी टीम कडनं केलं? यॉर्कशायर. आणि लारा माहित नाही यार, मी लाराबरोबर खेळलो नाही एवढं. पण सचिन जेव्हा लारा वाचलच जरा. सचिन जेव्हा निघाला तिथून, म्हणजे त्याचं उतरती कळा होती, तुला बघून निघाल की हा आला तर मी निघतो, तेव्हा मी इन झालो काउंटीच्या गेम मध्ये. अच्छा, बरं झालं. सो हा मी बॉल तिथून सुवेनियर म्हणून आणलेला तो आता. पण मग काउंटीच्या पुढे फार गेला नाहीस तू? नाही, ठीक आहे, मी माझं मन भरलं. अच्छा, मन भरलं की क्रिकेट भरलं तुझं की याच्या पुढे काय जमत नाही आपल्याला? अच्छा, सो तुम्ही माझ्या प्रोफाईल वर जाऊन चेक सुद्धा. काउंटीसाठी खेळलाय? हा, येस. आणि हा बऱ्याच गोष्टींसाठी खेळतोय सध्या. जसं की जाऊ दे, माझ्याबद्दल नको. सो नंतर मग ते टेलने वॅक केलं पुन्हा आणि मग आय थिंक 30-35 रन जास्त झाले टेलमुळे. बरोबर, कारण 271 ला त्यांचे 7 विकेट होते आणि त्यानंतर त्यांनी 387 पर्यंत खूप मोठी मजल होती माझ्या मते. आणि 387 त्यांच्याकडे ड्रायव्हर सीट आहे आता माझ्या मते. सो काय इंग्लंडने स्कोर किती केला, कसं केलं होतं वाटतं त्या पिच नुसार आणि जनरल नुसार? तुझा काउंटीचा अनुभव फक्त, तुला काय वाटतं? नाही, ठीक आहे, डिसेंट स्कोर आहे गेस. कारण इंडियाचे पण आता किती विकेट गेल्या? 4 विकेट गेल्या, ऑलमोस्ट 3 विकेट गेल्या इंडियाच्या. सो डिसेंट स्कोर वाटतं मला, एकदम कमी पण नाही आहे तो. अच्छा, नाही मला तो बऱ्यापैकी अबव्ह ऍव्हरेज वाटतो मला तो स्कोर. आणि जसं इंग्लंडचं झालं की इंग्लंडने काल रूटची एक सेंचुरी होती, रूटने 104 वगैरेच केले आणि स्टोक्स 44 वगैरे गेला, पण स्मिथ आणि कार्सने हाफ सेंचुरी टाकल्या. सो त्यांचे 387 झाल्यावरती जेव्हा इंडिया आली बॅटिंगला, तो सगळ्यात पहिला प्रश्न होता की आर्चरचं काय होईल, कारण आर्चर 4 वर्षांचा टेस्ट खेळत होता. पण त्याने काल जयस्वालला जो बॉल, बाय द वे, एवढ्या पूर्ण 4 वर्षात फक्त एकच काउंटी मॅच खेळले आणि तोच त्याचा जो काही फिटनेसचा, म्हणजे आपण एक हे पॅरामीटर, की आर्चर तुझ्यामुळे कमी काउंटी खेळलाय. येस. शिट. नाही, या 4 वर्षात म्हणतो, करिअर मध्ये खेळला. पण तो माहिती ना, वेस्ट इंडिजचा प्लेअर होता ऍक्च्युली. हो, माहिती. तो फार खेळला नव्हता काउंटी. राईट. त्याला वर्ल्ड कप साठी स्पेशली आणलं होतं तेव्हा. नाही, पण त्याच्या कमबॅक साठी जो उत्साह होता लोकांमध्ये, तो का होता हे त्याने दाखवला आपल्याला. त्याने पहिलीच ओव्हर ऑलमोस्ट एक बॉल 90 माइल्सच्या वर टाकलाय त्याने, त्यामुळे आणि इफेक्टिव्ह राहिले. आणि जयस्वालची विकेट घेतली त्याने सुरुवातीला. मस्त बॉल स्विंग झाला, बॉल टप्पा पडून बाहेर निघाला आणि जयस्वालला तो हँडल नाही करता आणि मग स्लिप मध्ये कॅच पकडली. ब्रुकने कॅच पकडली, आय गेस. कोणी पकडली दॅट आय डोंट नो. पण तो बॉल खूप चांगला होता. सो जोफ्रा आर्चरने त्याचा जो काय त्याच्यासाठी जी वाट बघितली जाते त्याने ती बऱ्यापैकी वर्थ ठरवली काल. पण नंतर माझ्या मते चांगली पार्टनरशिप झाली. करुण नायर आणि KL राहुलची, 2 कन्नडी गाज काल खेळले चांगले. सो आणि काल तेच झालं करुण नायरचं पुन्हा, की करुण नायरने खूप चांगले शॉट्स खेळले. त्याने एक स्ट्रेट ड्राईव्ह मारला, करुण नायरच्या कव्हर आणि स्ट्रेट मधनं काढला, लॉंग ऑफच्या मधनं. तो जाम चांगला शॉट होता. त्याने 2-3 ऑफ ड्राईव्ह पण चांगले खेळले. पण मला ते करुण नायरचं तेच माहिती, त्याने कालसर्प योग वगैरे करून घ्यावा. त्याच्या नशिबात नाहीये फार मोठी इनिंग खेळणं, कारण त्याचं काल पण तेच झालं. काल एकदा जो रूटने खूप चांगली कॅच पकडली. पण ठीक आहे, शेवटी एज तर लागलेलाच ना, चूक तर होती. चूक तर होती, पण तेच नशीब, कधी कधी नशीब तुझ्या बाजूने असतं. रिषभ पंतचं बघ, रिषभ पंत जर 100 मारतो त्यातले 50 रन
त्याचे होतात, तो मारत नाही, पण करुण नायरचं ते होत नाहीये, त्याला खूप एफर्ट घ्यावा लागतोय आणि तो काल खरंच चांगला खेळला. पण करुण नायरचा जेव्हा बॉल टाइम होतो तेव्हा तो खूप एफर्टलेस दिसतो. तो रोहित शर्मा दिसत नाही खेळतो असं मला वाटतं. एकदम प्रॉपर एलिगन्स जाणवतो त्याचा पण थोडा लेझी ॲटिट्यूड आहे, म्हणजे लेझी एलिगन्स जो म्हणतो रोहित शर्माच्या बाबतीत तो थोडा आहे करुण नायर. आणि त्याने रोहित शर्मा रिप्लेस तर केलंय, रोहितचा जो बीजीटी मध्ये फॉर्म होता तो याचा इकडे नाही, हा 30-35 तरी मारतोय. जाऊ दे, हे सगळं तुला बोलायचं नसतं. अरे जस्ट अ जोक यार. ठीक आहे. हा, मग करुण नायरला मला असं वाटतं की अजून एक चान्स दिला पाहिजे, जस्ट बिकॉज तो फ्लो मध्ये खेळतोय आणि म्हणजे ऑब्व्हियसली जी विकेट लवकर जाते, पण ठीक आहे तो अगदीच 10 वर 15 वर असं नाही जाते. पण मला तेच वाटतं की करुण नायरने आता ज्या एजला इकडे नॉक केलं या दरवाजावरती त्या तिथे दरवाजा तोडणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. सो त्याची इनिंग मोठी आणि नेसेसरी, कारण तो त्याच पिचवरती फसतो जिकडे गिल येऊन सेंचुरी मारतोय. 269 मारले गिलने, आणि कोण आपला पंत येऊन सेंचुरी मारतोय, तिकडे त्याने बेटर परफॉर्म केलं पाहिजे असं मला वाटतंय, कारण अदरवाईज त्याचे चान्सेस कमी आहेत. सो तो पुन्हा एकदा ट्विट नाही करू शकत सेम, किंवा त्याला काहीतरी धमकी द्यावी लागेल, गंभीर मी सगळं सांगेन तुझं, मला चान्स दे. सो त्याला तर काय गिव्ह मी 1 मोर चान्स नाही. हा ठीक आहे, पण मिळेल त्याला चान्स आय गेस, कारण की तो 40 रन आय गेस चांगला खेळला. 40 रनसाठी तो कव्हर ड्राईव्ह आणि स्ट्रेट, त्याची ती इनिंग चांगली आहे, पण त्याचे मोठा स्कोर होणं खूप नेसेसरी आहे. बरोबर. आणि नंतर मग गिल आला, करुण नायर गेल्यानंतर गिलने एक स्ट्रेट ड्राईव्ह मारला काल, कडक बाई. तो थोडा ऑन ड्राईव्ह सारखा होता, पण तो स्ट्रेट आपण मागे म्हणतो तो पंच करतो शॉट. पण गिलला फिल्डिंग इंटरेस्टिंग लावली होती त्या लोकांनी. त्यांनी एक तर कीपर त्यांनी शॉर्ट किपिंग करत होता, त्यानंतर फर्स्ट स्लिप आणि सेकंड स्लिप अगदीच पुढे आला होता, म्हणजे गलीच्या डिरेक्शन मध्ये सेकंड स्लिप उभी होती. सो ती फील्ड इंटरेस्टिंग होती. आणि मला काल गिलने परत विराट कोहलीची आठवण करून दिली. त्याने आउटसाइड ऑफ बॉल ठीक आहे, 269 मारले तर एखाद दिवस जाऊ शकतो. मी कधी म्हटलं वाईट गिलला विराट कोहलीवर वगैरे विराट कोहली वाईट बॅट्समन तुझं म्हणणं आहे का? नाही, पण तू डिरेक्ट तिथे का कम्पेअर करतोस की भाई विराट कोहलीचा विकनेस होता आणि हे सगळं? अरे पण ठीक आहे ना, मांजरेकर आहेस का? ऑब्झर्वेशन आहे. मांजरेकर आहेस का तू? नाही, मी सुरते. ऑब्झर्वेशन आहे. हा, तर काल गिल लवकर गेला, तो कॅच पण खूप चांगला होता ऍक्च्युली. हा, एज बऱ्यापैकी म्हणजे असा स्लाइट एज नव्हता लागला, बऱ्यापैकी मोठा. नाही, आता जॅमी स्मिथने बऱ्यापैकी ती डिबेट संपवली आहे. आता बेरस्टो, बटलर किंवा फोक्स त्यापैकी कोणी येत नाही मला 1-2 वर्ष तरी टीम मध्ये परत, कारण की बॅटिंग पण तो ज्या प्रकारे करतोय आणि कॉन्फिडेंटली खूप खेळतो तो. कीपर खूप चांगला आहे तो, आणि मला तो त्याच्याकडे लिडरशिप म्हणून पण बघितलं तरी मला वाटतं पुढे जाऊन. कारण मला ब्रूक पेक्षा बेटर बॅट्समन वाटतो तो, माहित नाही. आता मी थोड्या वेळापूर्वी ते हर्षा भोगलेचा एक हे बघत होता, हर्षा भोगले, लेले आणि साठे, त्या तिघांचा कॉन्टेंट चोरतोस तू? नाही, चोरत नाही, जस्ट हर्षा भोगले ब्रूक बद्दल एक गोष्ट बोलले की ब्रूक जेव्हा खेळायला येतो तेव्हा त्याचा ॲरोगन्स दिसतो की बघा आता मी कसा खेळेन, बघा आता मी कसा उभा राहीन, बघा आता कसा मी शॉट मारेन. सो त्या ॲरोगन्स मध्ये तो बराच वेळ आउट होतो, असं हर्षा भोगले सांगत होते. आणि जेमी स्मिथचं ते नाही वाटत की बघा मी आता कसा येऊन देतो. तो बॉलच्या मेरिटवर खेळतो, त्याला मारायचं जातो तो मारणार, त्याला हे करायचं, त्याला जे करायचं तो ते करतो, तो त्याचा ॲरोगन्स नाही दिसतो. अच्छा, ब्रूक उद्धट आहे असं म्हणणे, ठीक आहे. आणि तो दिसतो, तो उद्धट आहे असं ते बोलले नाही. हर्षा भोगलेंच्या तोंडात तू शब्द घालू नकोस, बॅटिंग मध्ये उद्धट आहे असं म्हटलं. ठीक आहे. सो त्यानंतर गिल आउट झाला 16 रन करून, कॅच चांगला पकडला जेमी स्मिथने. आणि नंतर आला रिषभ पंत. रिषभ पंतने आल्याला बशीरला एक स्वीप केला, 4 गेला. आणि त्याने काल परत पंच ते पण झालं की पंचा एकेच बोटाला परत लागलं बॅटिंग करताना. हो, सो मला ती पंत खेळतो ठीक आहे, पण पंच खेळणं रिस्की वाटतं जरा मला. आता ती इंजरी किती सिव्हिअर आहे माहित नाही आपल्याला, त्यांनी फिल्डिंग नाही केली कारण. सो काल पण त्याला लागलाय बॉल. सो पण मला सांग, आता जर पंतचा हात वगैरे बरा झाला तर याच मॅच मध्ये तो पुन्हा विकेट किपिंग करायला करू शकतो, पण तो आला तर म्हणजे ते माहित नाही ते त्याची इंजरी किती सिव्हिअर आहे. कारण बॅटिंग करणं ऑब्व्हियसली किपिंग पेक्षा असं सोपं असणार आहे. ऑब्व्हियसली किपिंगला तर तुझा मेन तर बोट आहे, धोनीची बोट आठवत अशी वाकडी झालेली आहे. काय माहिती कुठे एवढी वाकडी झाली बोट, थोडी पण लाज नाही त्याला, एवढी वर्ष जो खेळलाय इंडियासाठी. अरे बोट कशी वाकडी झाली ते मला कळत नाही. किपिंग होता बोट. तू 1 मिनिट थांब, बॉल पकड, हा बॉल पकडून दाखव मला नाही पकडायचं. नाही, तुला दाखवतो बोट वाकडी कशी होतात हे मी तुला पकडायचंय. मला नाही पकडायचं, माझं स्वातंत्र्य आहे, मी नकार देतो याला, मला नाही पकडायचं. आणि मग तुला आणि तू मग धोनीला प्रश्न करणार की बोट वाकडी कशी होतात. अरे मला टेक्निकली जाणून घ्यायची कशी वाकडी होतात. दाखवतो ना तुला, पकड ना हा बॉल. मी तू पकड, मी पकडेन, तुला जाणून घ्यायचं ना. तुला धोनीला डिफेंड करायचं कर, बोल सांग धोनी बद्दल किती. नाही, तेच धोनीची विकेट किपिंग करून एवढी मार्केटिंग पीआर. एवढी वर्ष विकेट किपिंग करून त्याची बोट अशी वाकडी झाली. अच्छा. आणि ती बऱ्याच लोकांची, गिलक्रिस्टचं पण झालं. अच्छा, चांगलं.
तर मग काल पंत आणि राहुलने थोडी इनिंग स्टडी केली. काल पुन्हा राहुलने हाफ सेंचुरी मारली आहे. सो राहुल त्याच्या नावाला जागतोय द्रविडच्या. तर राहुल कन्सिस्टंटली चांगला खेळतोय. सो जे विराट रोहित बद्दल आपण म्हटलं होतं की त्यांच्या ऍब्सेन्स मध्ये राहुल नीड्स टू स्टेप अप. सो राहुलने स्टेप अप केलेलं आहे. बऱ्यापैकी त्याने त्याचं प्रॉमिस शो केलेलं आहे. प्रॉमिस फक्त शो नाही केलं ते एका प्लेअरने करून नाही. आणि पंत आणि त्यांनी काल राहुलचं मला पुन्हा तेच वाटतंय रे यार की काल तो फक्त खूप चांगला खेळला. चांगला खेळण्यापेक्षा काल त्याने काही चान्स दिला नाही. त्याला 2-3 कडक बॉल पडले माझ्या ते जे फोर्थ स्टंपला ते काही बॉल पडतात जे गिलने काल निक केला वगैरे. काल त्याला खूप भारी बॉलिंग केली इव्हन एक्स्पेशली वोक्सने वगैरे. पण काल राहुलने चान्सेस दिले नाही. वोक्स लॉर्ड्स मध्ये कडकच बॉलिंग होतं. तिथला त्याचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. तो अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडच्या खूप जवळ जातो म्हणजे त्या रेकॉर्ड स्टॅटिस्टिकली तरी लॉर्ड्सवर. आणि राहुल बद्दल मला तेच वाटतं रे की परत तो तसाच होणार आहे की सगळं अनसंग हिरो टाईपच राहून जाईल का मला माहित नाही. असं एक माझे गट फिलिंग आहे खूप. हा पण आता ऑब्व्हियसली तो ज्या एजला आणि त्या एक्सपिरियन्स मध्ये तो आहे ब्रॅकेटमध्ये तो आहे तो असताना त्यांनी गिलला कॅप्टन्सी दिली ती इथं ऑलरेडी त्याचं हे झालेलं आहे. म्हणजे कसं सांगू इथे ऑलरेडी त्याला साईड हिरो म्हणून त्यांनी शो केलेलं आहे. मे बी त्याच्या एजमुळे झालं आहे किंवा त्याच्या इन जनरल इनकन्सिस्टन्सीमुळे झालंय. पण ठीक आहे म्हणजे आता त्याच्याकडे जे उरले त्यात त्याने भारी करावं. आणि तो भारी करेल माझ्या मते. तो आता तेवढा स्टेबल वाटतो खेळताना जेवढा तो आधी नव्हता वाटत. बरं हा असं असू शकतं. असं आहे ऍक्च्युली. काल तर त्याने खूप चांगली इनिंग केली. आणि काल बुमरा लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डवरती आलेला आहे 5 विकेट घेऊन. सो बुमरा स्पेशल मेन्शन पहिल्यांदा लॉर्ड्स मध्ये त्याचं नव्हतं. आय गेस सिराजचे आय गेस 5 विकेट्स होते माझ्या मध्ये. अच्छा बुमराच्या नाही आहेत माझ्या मते. हा माझं पण आहे तिथे ऍक्च्युली काउंटीमध्ये 5 विकेट तू घेतले. 5 विकेट घेतले आणि त्याच मॅच मध्ये मी 79 रन्स पण 79 रन्स केले. म्हणजे लोअर मिडल ऑर्डरला फोनवरती लॉर्ड्स वरती खेळत होतास. हा ठीक आहे. अजून काय सांगायचं कालच्या दिवसाबद्दल तुला? नाही कालच्या दिवसाबद्दल काही नाही. आता आजचा दिवस माझ्या खूप डिसाइडिंग डे आहे मॅच साठी. कारण आज जर इंडिया त्यांच्या लीडच्या जवळपास गेली किंवा त्याच्या वर गेली तर ऑब्व्हियसली इंडिया विल बी इन बेटर पोझिशन. पण जर इंडियाने समजा 70-80 किंवा 100 त्यांना मार्जिन दिलं तर मग या गेम मध्ये इंग्लंडचा अपर हँड आहे. बरोबर. कारण की आज खूप नॉक इम्पॉर्टंट आहे राहुलचा. कारण आपल्याला प्लस चेस करायचं फोर्थ इनिंग ते एनिवे कठीणच असतं टेस्ट मॅच मध्ये. आणि माझ्या सेकंड इनिंगला बुमराला थोडा सपोर्ट मिळाला पाहिजे आकाशदीपचा आणि सिराजचा. अदरवाईज सेकंड इनिंगला आपण त्यांना 200-250 वर त्यांचं टार्गेट गेलं तर इंडियाला चेस करणं कठीण वाटतं त्या ग्राउंडवरती. ऍक्च्युली आफ्रिकेने केले 300 रनचे. पण प्रॉब्लेम काय आता बॉल स्विंग पण चांगला होता. आणि आय गेस इंडियन बॉलर्सना स्विंग बेटर मिळाले त्यांच्यापेक्षा इंग्लंडच्या बॉलर्सपेक्षा. राईट. हा असू शकतं. सिराज हेवार गेलेला केवढा शेवटला कारण तो रागात टाकायला लागला. प्रॉपर मांजरेकर बोलत होता की ही खूप ओव्हर रिएक्शन. जेव्हा जुरेलने कॅच सोडला तेव्हा अगदी असं बसला वगैरे. म्हणजे इंग्लंडकडे बेन स्टोक्स होता आपल्याकडे सिराज आहे. परफॉर्मन्स तो वेगळा देतो तिकडे. एक विराट कोहलीची थोडी तरी कमी भरून काढते सिराज. सो येस हे आम्हाला कालच्या दिवसाबद्दल आणि आजच्या दिवसाबद्दल वाटतंय. सो तुम्हाला काय वाटतंय कालच्या दिवसाबद्दल आणि आजच्या दिवसाबद्दल ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये लिहून सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खायचा क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.